अध्यात्माची जोड देऊन प्रपंच कसं करायचा हे शिकवते ती जीवन. वा खूप थँक्यू मला तू बंगला दिल्याबद्दल असं म्हणशील ना तरी तुझ्या तिथे भावना निर्माण होतील. तुम्ही जेवढं अंतर्मनावर सोपवाल तेवढं सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील आणि जेवढी तुम्ही लुडबुड कराल तेवढी सगळी गडबड होत राहील. तर खरंच आपण आपली स्वप्न अशी सगळ्यांना सांगू नये का, किंवा यश आनंद लगेच सेलिब्रेट करू नये का? कारण इच्छाशक्तीपेक्षाही कल्पनाशक्ती पॉवरफुल आहे. लक्षात ठेवायचं की कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात. तेच पुन्हा पुन्हा करायचं. हॅबिच्युअल. एक चित्र बनवायचं, तुम्ही जर ते बदलत राहिला तर मग अंतर्मन गोंधळून जाणार. गोंधळ. किंवा एखाद्या मुलाने म्हटलं की मला 95% मिळणार म्हणून बघत राहिला, असं होत नाही. म्हणून लहान लहान गोष्टी व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. सक्सेस मिळायला सुरुवात झाली की मग तुमचा विश्वास वाढत जातो आणि मग तुम्हाला मोठी मोठी स्वप्न इझिली साकार होतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवराष्ट्र पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत करते. आजचा भाग खूप स्पेशल आहे, कारण आजच्या भागात आज आपले सगळ्यांचे लाडके प्रल्हाद दादा आलेले आहेत. मंडळी, 2025ला टाटा बाय बाय आणि 2026ला वेलकम करण्याची वेळ आली आहे. आजकाल तुम्ही अनेक सोशल मीडियावरती पॉडकास्ट ऐकले असतील की अनेक जणांनी त्यांचं व्हिज्युअलायझेशनने किंवा मॅनिफेस्ट करून त्यांची स्वप्न पूर्ण केली आहे. तर आजचा हा भाग मी त्यासाठीच खास घेऊन आलेली आहे की येणाऱ्या 2026मध्ये काय आपण सुद्धा मॅनिफेस्ट आणि व्हिज्युअलायझेशन करून आपली स्वप्न पूर्ण करू शकतो का? आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी विचारणार आहे दादांकडून. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला आणि विचारूया आपल्या मनातल्या प्रश्नांना दादांसमोर. दादा, आजकाल ना अनेक पॉडकास्ट सुद्धा मी ऐकलेत आणि सोशल मीडियावरती सुद्धा मी हे मॅनिफेस्ट केलं आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं. अनेक जण म्हणतात की अनेकांची स्वप्न पूर्ण होत आहेत, व्हिज्युअलाइज करतायत, ते लोक मॅनिफेस्ट करतायत. मला ह्या सगळ्याबद्दल ना तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की खरंच ही इतकी पॉवर आहे का मॅनिफेस्ट, आणि हे व्हिज्युअलाइज करून आपल्याला हवं ते स्वप्न आपण मिळवू शकतो का? आता मॅनिफेस्टचा अर्थ लक्षात घ्या. मॅनिफेस्ट म्हणजे प्रगटीकरण. हम्म. म्हणजे आपल्याला जे पाहिजे हम्म. ते आयुष्यामध्ये रियालिटीमध्ये आलं तर त्याला मॅनिफेस्ट म्हणतात. म्हणजे माझ्या मनात बंगला घेण्याचा होता तो मॅनिफेस्ट झाला, म्हणजे ते पूर्ण झालं स्वप्न. बरोबर. आता हे जे पूर्ण व्हायला पाहिजे असेल तर पुन्हा मनाचं सामर्थ्य वापरायला पाहिजे. सगळीकडे मनाचं सामर्थ्य वापरून तू सगळं काही करू शकतो. समजलं. म्हणून व्हिज्युअलायझेशन ही एक टेक्निक आहे. ही टेक्निकमध्ये तुला जे हवं आहे, आता तुला एक बंगला हवा आहे, काही काही लोक असं बंगला जाऊन बघून येतात आणि तो बंगला व्हिज्युअलाइज करत राहतात. कळलं की मी तिथे राहिली आहे, मी वास्तुशांती करते, काहीतरी एक ठरवायचं. आता बंगलामध्ये मी वास्तुशांतीला बसली, एक चित्र डोळ्यासमोर आणायचं, तेच चित्र पुन्हा पुन्हा आणायचं, असं बदलायचं नाही. नाही तर आज मी वास्तुशांती केली, उद्या मी पार्टी केली, असलं विचार करत बसायचं नाही. एकदा तुझ्या डोळ्यासमोर तो बंगला आला की तू बंगला पाहिला नसेल तरी तू एक बंगला डोळ्यासमोर असा जनरल आणू शकते आणि तिथे तू बसून वास्तुशांती करते. किंवा आमचे लोक असं विचार करतात की दादा तिथे आलेले आहेत याला वास्तुशांतीला, असं काहीतरी व्हिज्युअलाइज करत बसायचं. पण काहीतरी म्हणजे एकदा तुम्ही जे करणार ठरवायचं आणि तेच पुन्हा पुन्हा करायचं. हॅबिच्युअल. एक चित्र बनवायचं, तुम्ही जर ते बदलत राहिला तर मग अंतर्मन गोंधळून जाणार. काय घेऊ मी याच्यातलं. पण तुम्ही एकदा ठरवलं की ते तुम्ही जर पिक्चर चाललं की ते अंतर्मना, जसं मी तुम्हाला हॅबिच्युअल थिंकिंग सांगितलं तसं हे व्हिज्युअलायझेशन सुद्धा अंतर्मनावर ठसतं. आणि पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स म्हटलंय. हे पिक्चर जास्त हे असतं, काय सांग, पॉवरफुल असतं विचारांपेक्षा. तुम्ही नुसतं मला बंगला पाहिजे बंगला पाहिजे असं पुन्हा म्हणण्यापेक्षा जर बंगला व्हिज्युअलाइज केला तर तो जास्त पॉवरफुल असतो. कळलं. का असतं? कारण पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. पेपरामध्ये आपण नुसतं वाचलं की 50 लोक मेले, आपल्याला काहीच वाटत नाही, रोज मरतात. पण हे जेव्हा पिक्चर टीव्हीवर बघतो आपण, लोक मेलेले आहे, लोकांना असं झालंय, तेव्हा आपल्या मनाला लागतं ते. बरोबर ना. म्हणून पिक्चरला खूप महत्व आहे. म्हणून तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन करता, पण ते करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. एका दिवसात तुला दिसणार नाही सगळं. आता तू मला रोज दिसते तरी तुला मी डोळे मिटून तुला जर व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केला तर मला वेळ लागणार. लगेच तू डोळ्यासमोर येणार नाही माझ्या. कळलं ना. पहिली ब्लर येणार काहीतरी आणि मग हळूहळू ती ठळक होत जाणार. बरोबर. तसं हे पिक्चर तुला हळूहळू ठळक व्हायला पाहिजे. कळलं ना. आणि नुसतं ठळक होऊन उपयोग नाही, त्याच्यामुळे तुला रमता आलं पाहिजे. म्हणजे तुझा बंगला झाल्यानंतर तुला आनंद होणार की नाही.
तो आनंद तिथे दिसला पाहिजे तुझ्या ह्याच्यामध्ये, तुला बरं वाटलं पाहिजे, फील तुला व्हिज्युअलाइज चांगलं करता आलं पाहिजे. म्हणजे कल्पना आणि भावना दोन्ही जमल्या पाहिजे तिकडे, भावना पण व्यक्त व्हायला पाहिजे तिकडे. बरोबर. मग मी साधी गोष्ट सांगतो की पहिल्यांदा आनंद भावना येत नाही, मग कृतज्ञता भावना घाल. हम्म. तेव्हा खूप खूप थँक्यू, मला तू खूप बंगला दिल्याबद्दल कृतज्ञता आहे असं म्हणशील ना, हम्म. तरी तुझ्या तिथे भावना निर्माण होतील. निर्माण होते. बरोबर. हो. का आनंदाची भावना लगेच येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे ते खोटं आहे. तुम्ही म्हणताय तेव्हाच मला बंगला दिसतोय दादा डोळ्याच्या समोर की मग तुम्ही वा, म्हणा सुंदर. बंगला माझा कसा होणार, माझ्याकडे पैसे नाहीये, माझा बँक बॅलन्स किती आहे, मला हो, नोकरी हो. नाही, माझी रडत वास्तविक बसणार. प्रॅक्टिकल बरोबर. सगळ्या गोष्टी हे माहिती आहेत. रडण्यापेक्षा तुम्ही व्हिज्युअलाइज करत राहा. हम्म. जेवढं व्हिज्युअलाइज तुम्ही डीपली कराल, जेवढी तुम्ही कृतज्ञता भावना तिथे निर्माण कराल, तुम्हाला बघायला मिळतो की नाही बघा. आमच्याकडे असा अनुभव आहे एखादा की बाई स्वतः चाळीत राहिली. अच्छा. हा, हा. पण तिचं असं स्वप्न होतं की माझ्या मुलीला गव्हर्नमेंट ऑफिसर मिळाला पाहिजे, आणि त्यांच्यासमोर एक बंगला होता. हम्म. असा बंगला बंगला. आणि त्याच्यामुळे माझा गव्हर्नमेंट ऑफिसर असं तिच्या मनात होतं. हम्म. आता तू सांग ना, चाळीतली मुलगी, तिची परिस्थिती काय आहे, तिला कसा काय गव्हर्नमेंट ऑफिसर Government मिळेल. खरंच. तो म्हणा मला चांगला मिळेल ना मुलगी, हो. तू गरीबाची मी कशाला करू असं म्हणेल की नाही. बरोबर. तिने तो विचार नाही केला. हम्म. तिने म्हटलं मी विचार करणार, मी व्हिज्युअलाइज करणार. हम्म. तिने व्हिज्युअलाइज करत राहिली. तुम्हाला खोटं वाटेल, तिचं लग्न ठरलं तर गव्हर्नमेंट ऑफिसर, आणि तो चांगला एवढा मोठा ऑफिसर की त्याला पण बंगला दिलेला होता, आणि आज ती बंगल्यात आणि म्हणजे लॉजिक लावायचं नाही. लॉजिक लावायचं नाही. आपण लॉजिक लावतो ना तिथे गोंधळ. गोंधळ म्हणून मी तुला हे उदाहरण दिलं. बरोबर. तुम्ही लॉजिक लावलं ना, मला कसा पैसे मिळणार, हा. कसं होणार, विचार करू नका. हम्म. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, असं पण अफाट व्हिज्युअलाइज करू नका की जे इमिजिएट शक्य नाही. का आतून कुठून तरी आवाज येतो की शक्य नाही म्हणून. हम्म. कळलं ना. म्हणून लहान लहान गोष्टी व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. सक्सेस मिळायला सुरुवात झाली की मग तुमचा विश्वास वाढत जातो, आणि मग तुम्हाला मोठी मोठी स्वप्न इझिली साकार होतात. कळलं. एकदम मोठं स्वप्न, आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आमच्याकडे एक मुलगी आहे म्हणजे हम्म. झालं लग्न बिन तिचं, अच्छा. पण तिने सांगितलेला अनुभव, हम्म. तिला शाळेमध्ये 50 ते 55% मिळायचे. हम्म. जीवन विद्येमध्ये आल्यानंतर तिने ठरवलं की नाही, मोठी स्वप्न पाहिजे, हम्म. मला इंटिरियर काय म्हणतात आर्किटेक्ट पाहिजे, Architecture व्हायचं. आणि ते सुद्धा टॉप क्लास आर्किटेक्ट पाहिजे. हम्म. मग तिने काय सुरू केलं, पहिल्यांदा तिला लोक आम्ही सांगितलं समजून की पहिल्यांदा तू एकदम 55% विचार करू नको, मग तुला पटणार नाही मनाला, तुझ्या अंतर्मनाला सुद्धा ते पॅटर्न प्रमाणे पटणार नाही. मग तू काय कर, पहिल्यांदा 70 मिळणार असा विचार कर. मग तिने 75%चं व्हिज्युअलायझेशन सुरू केलं, हम्म. आणि खरंच तिला 10वीला 75 मिळाले. नंतर 12वीला तिने 90चा विचार करायला सुरुवात केली. 12वीला 90 मिळाले. 90 मिळेल आसपास, मी तुला एक्झॅक्ट सांगत नाही. नंतर तिने आपल्याला आर्किटेक्ट व्हायचे म्हणून डोळ्यासमोर ते तिला चित्र आर्किटेक्चरला रेखाटलं. ऍडमिशन मिळाली, व्हिज्युअलायझेशन करून. तिने आर्किटेक्चरला मी पहिली येणार असं धरलं, ती पहिली पण आली. म्हणजे मी थोडक्यात सांगितलं सगळा विषय. बरोबर. 55% कुठे होती ती, आणि आज ती टॉप कुठे आहे. झाली. ही कशी झाली, तिने स्टेप बाय स्टेप व्हिज्युअलाइज केलं, स्टेप बाय स्टेप ॲफर्मेशन केली, आणि तिने हळूहळू पुढे पुढे जात झाली. एकदम तिने म्हटलं असतं की मला 55% पाहिजे, ते शक्य नसलं म्हणजे काय, आपल्यालाच पटत नाही ते, मग ते बरोबर. समोरच्या महिला कसं पटणार. म्हणजे व्हिज्युअलायझेशन करून आपण आपलं स्वप्न हा. मॅनिफेस्ट करू शकतो Yes. आणि ते सत्यात उतरवू शकतो. सगळं. फक्त त्याच्यासाठी जो गोल आहे आपला तो व्हिज्युअलाइज करायचा, बरोबर. प्रोसेस नाही. बरोबर. म्हणजे मधलं मी बँकेत जाऊन हा. लोन काढीन, मी हे करीन, असं नाही. ते झालंय ते आणि कसं आपण होईल ते feel त्यांनी करतोय. अंतर्मनाला सोपून टाकायचं. सोपवून द्यायचं. माझं एक वाक्य आहे, अंतर्मनावर सोपवा, सगळं सोपं होऊन जाईल. याच्यासाठी एक लक्षात ठेवा तुम्ही हम्म. की अंतर्मनावर सोपवता आलं पाहिजे. आपण विचार करत असतो कसं होईल म्हणून. हो, हो. का म्हणजे याचा अर्थ अंतर्मनावर आपण सोपत नाही, अंतर्मनाचा विश्वास नाही. तुझं बहिर्मनामध्ये विचार करता कसं मिळेल मला बंगला, माझ्याकडे पैसे नाही आहेत, हम्म. असा विचार करायचा नाही आपण. ते विचार अंतर्मनाला करू दे. अंतर्मन तुझ्यासाठी काय करायचं ते करेल. व्यवस्था, पैशाची व्यवस्था त्याला करू दे, तुला काय करायची आहे. म्हणून माझं एक वाक्य आहे, वाक्य म्हणजे तो महावाक्य म्हणायला लागत नाही. तुम्ही जेवढं अंतर्मनावर सोपवाल तेवढं सगळ्या गोष्टी सोप्या होत जातील, आणि जेवढी तुम्ही लुडबुड कराल तेवढी सगळी गडबड होत राहील. अरे वा, खूप सुंदर आहे. म्हणजे बहिर्मनामध्ये चित्र आपल्याला रेखाटायचं आहे. रेखाटायचं आणि काम ते- कर. हा. आणि तिथे अंतर्मनात- कल्पना आणि भावना, कल्पना म्हणजे व्हिज्युअलाइज म्हणजे कल्पना झाली, Yes. कल्पना शक्ती मी म्हणत. हा. कारण इच्छाशक्तीपेक्षाही कल्पना शक्ती पॉवरफुल आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर. आणि इच्छा केल्यानंतर कल्पना चुकीची झाली तर नाही होत. काहीच होत.
म्हणून इच्छा तर पाहिजे, आपल्याला बंगला पाहिजे, पण तिथे बरोबर. कल्पना शक्ती कामाला येते आणि भावना शक्ती येते. हम्म. म्हणून कल्पना पण पाहिजे आणि तिथे भावना पण आली पाहिजे. आणि ते अंतर्मनाकडे आणि सोपवून द्यायचं. कृतज्ञतेची भावना सगळ्यात सोपी आहे, सगळ्यात. ती आपण करू शकतो नेहमी. बरोबर. म्हणून व्हिज्युअलायझेशन आम्ही शिकवतो, त्याच्यामध्ये आम्ही कृतज्ञतेची भावना टाकतो. दॅट हेल्प्स फास्टर. आणि मग तुम्ही तुमचं, म्हणून छोट्या छोट्या पहिल्यांदा करायला सुरुवात करा, मग तुम्हाला ती सवय होऊन जाईल. समजलं ना? आणि मग एक एक स्वप्न पूर्ण होऊ पूर्ण होत शकतात. जाईल. आता विजन बोर्ड म्हणून सुद्धा म्हणतात आजकाल की विजन बोर्ड आखला पाहिजे आणि मग तुम्ही विजन बोर्डने सुद्धा तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे ते अचीव्ह करू शकतात. म्हणजे लहानपणी आपण टू डू लिस्ट किंवा डायरी मेंटेन करायचो, आपल्याला हे असं असं करायचंय. हा विजन बोर्ड कसा, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या मला हे जाणून घ्यायचंय की कसं काम करतं. विजन बोर्ड इज ऑल्सो पार्ट ऑफ द व्हिज्युअलायझेशन ओनली. अच्छा. समजलं ना? विजन बोर्ड म्हणजे काय आहे, की आपण जे आता लिहून ठेवतो ना, टू डू लिस्ट आपण लिहितो, बघतो का कधी? नाही. काय उपयोग आहे लिहून? आपण लिहितो भरपूर गोष्टी, गोल्स पण असे हो. वर्षाच्या सुरुवातीला हो. आता आपण हे करूया, हे करूया लिहून काढतो. हो. नंतर याने ढुंकून सुद्धा बघत नाही, आपल्याला आठवत पण नाही ते. त्यामुळे असं उपयोग नाही. तेव्हा विजन बोर्ड म्हणजे तू एका वेळेला एकच लिहि पाहिजे, अच्छा. एकच गोल, तुझा जो प्रायोरिटी ठरवायला पाहिजे, की सगळ्यात माझी महत्वाची काय गोष्ट आहे, ती प्रायोरिटी घेऊन ती तू विजन बोर्डवर लिहून ठेवायची. आता हा विजन बोर्ड निंद्या पद्धतीने करता येतो. विजन बोर्डचा अर्थ की तो बोर्ड तुझ्या डोळ्यासमोर राहायला पाहिजे कायम. समजलं? आता वैभव निंबाळकर जो IPS झाला, त्याच्या घरामध्ये हे बनवून ठेवलं होतं, वैभव निंबाळकर IPS. ते कधी लहानपणापासून. त्यामुळे त्याच्या टेबलावर डोळ्यासमोर त्याला कायम दिसत होतं की मी IPS होतो. समजलं? आता तुला एक त्याच्यापेक्षा एक मोठं उदाहरण देतो. आमच्याकडे एक सोहम सुकटनकर म्हणून मुलगा आहे, म्हणजे मंदार आणि गार्गी सुकटनकरचा मुलगा. ते दोघेही अमेरिकेत असतात. तर त्याचं स्पेलिंग बी चॅम्पियन म्हणून असते, म्हणजे वर्ल्ड स्पेलिंग बी चॅम्पियन असते. तर त्याच्यामध्ये स्पेलिंग सांगायची स्पर्धा असते आणि ती खूप मानाची स्पर्धा आहे. म्हणजे ती जिंकल्यानंतर प्रेसिडेंट सुद्धा तुमच्याशी बोलतो. हे आयव्ही लीग म्हणतात ना कॉलेजेस, ते तुम्हाला आमंत्रण देतात की तुम्ही आमच्याकडे या. एवढा त्याला भाव आहे. स्पेलिंग बी चॅम्पियन जो होईल तो म्हणजे इट इज समथिंग ग्रेट. तर ह्यानी एक दोनदा ट्राय केलं होतं, शेवटच्या ह्याच्यामध्ये जाऊन तो हरला होता. तर कर्मधर्म संयोगाने मी तिथे पोचलो अमेरिकेत त्यांच्याकडे, आणि त्यांची ती चॅम्पियनशिप होणार होती. तर मला त्या गार्गीने सांगितलं की तुम्ही मला लिहून द्या विजन बोर्ड, आणि तुमची सही पाहिजे मला तिकडे. मग मी तिथे विजन बोर्ड लिहून दिला की 2019 चॅम्पियन सोहम सुकटनकर 2019 स्पेलिंग बी चॅम्पियन, आणि मी खाली सही केली. तिने तो बोर्ड असा लावला सगळीकडे, त्याला दिसेल असं प्रत्येक ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये काय झालं, तो सतत ते व्हिज्युअलाइज करत होता की मी 2019 चॅम्पियन आहे, आणि माझी सही असल्यामुळे अजून एक ॲडिशनल विश्वास, की दादा बोलले म्हणजे होणार, हा एक विश्वास निर्माण झाला त्याच्यामध्ये. बरोबर? दोघांचं कॉम्बिनेशन कसं झालं की विजन बोर्ड प्लस जो विश्वास पाहिजे, भावना, मी म्हणतो ना भावना पाहिजे. तर आपल्याला ती भावना वाटतं कसं होईल की नाही, ही जी भावना असते ना ती बाजूला व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी माझी सही होती म्हटल्यानंतर त्यांना तो विश्वास होता की दादा बोलले म्हणजे होणारच, आणि त्या वर्षी तो चॅम्पियन झाला. म्हणजे इतकी पॉवर आहे त्या पॉवर आहे. विजन बोर्ड म्हणजे मध्ये. प्रयत्न पाहिजे. हा, प्रयत्न नाहीतर पाहिजे. नुसता बंगला पाहिजे म्हटलं आणि काहीच नोकरी नाही केली, नुसतं झोपून राहिलं बघत बघत, असं होत नाही कधी. किंवा एखाद्या मुलांनी म्हटलं की मला 95% मिळणार म्हणून बघत राहिला, तसं होत नाही. ते बघायचंच, आणि त्याला जोड प्रयत्नाची पाहिजे. कष्ट केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, सगळे केले पाहिजे. पण त्या प्रयत्नाला साथ अंतर्मन देते. बरोबर. समजलं ना? अंतर्मन सगळी तुमची व्यवस्था करायला लागते. म्हणून विजन बोर्ड इज ऑल्सो टाईप ऑफ व्हिज्युअलायझेशन, आणि तो सतत ठेवला पाहिजे डोळ्यासमोर. समजलं? मुलाला डॉक्टर व्हायची इच्छा असते, तो डॉक्टर लिहून त्याच्या डोळ्यासमोर ठेवा, डॉक्टर म्हणायला पण सुरुवात करत. डॉक्टर उठा, डॉक्टर साहेब उठा. ते करायचे वैभव निंबाळकरचे वडील, हो IPS ऑफिसर उठा आता. त्याला तो फील आणि मनामध्ये सतत घालून ते खरं होतं ना. आपण लहानपणी मला आठवतोय परीक्षेचा टाइम टेबल लावायचं फक्त असं की त्याच्यामुळे पेपर कुठला मिस होऊ नये. पण असंच आयुष्याचं सुद्धा जे काही आपलं गोलचं टाइम टेबल असेल, एक बाय वन गोल घ्यायचा. ते गोल घेऊन तुम्ही विजन पूर्ण बोर्ड तयार करून, माझ्या मते म्हणजे विजन बोर्ड लावा आणि व्हिज्युअलाइज करा आणि स्वप्न मॅनिफेस्ट करून सत्यात उतरवा. ह्या 3 टप्प्यांमध्ये आपण करू शकतो.
तर हे सगळं छान वाटतं ऐकायला हा सगळं काही. पण अनेकदा अनेक जणांचा इव्हन मी माझंही म्हणून अनेकांचा असा प्रॉब्लेम होतो की आता नवीन वर्ष येते 2026, अनेक लिस्ट असतात की ह्या सवयी आपल्याला आता टाळायच्या आहेत, ह्या सवयी आपल्याला करायच्या आहेत, हे स्वप्न गोल करायचं. अनेकांचं तर मी म्हणेन जिम जॉईन करणार, इतकं वजन कमी करणार. पण 2 दिवस आपण ते काम करतो आणि तिसऱ्या दिवशी आळस किंवा झोप किंवा ती कन्सिस्टन्सी राहत नाही आपल्यामध्ये. तर ही जी फेज असते ना आमची अचीव्ह करण्यापर्यंतची, ही आम्हाला खूप कठीण वाटते आणि तिथे आम्ही हरू नये किंवा तिथे स्वतःला मोटिवेट करण्यासाठी पुश कसं करावं आम्ही स्वतःला. संगत अ, हा एकच उपाय आहे. काय आहे. विचारांचा संगत, माणसाचा संगत चांगला पाहिजे. बरोबर. तुम्ही एकदा ऐकलं, हा. नंतर तुम्ही दुसऱ्यांचं ऐकलं. हम्म. कारण आपल्याकडे मोटिवेशन खूप निघालेले. हो पण आहे. जो उठल्या तुटल्या जरा चांगली दिसलेली बाई आपलं एक लेक्चर देऊन मोकळी होते. हो. तिला कितपत माहिती आहे आपल्याला माहित नाही. त्यामुळे मोटिवेशनचं म्हणजे पेव फुटलेलं आहे. कित्येक लोक अध्यात्मावर बोलतात, त्यांना अध्यात्माचा ग माहीत नसतो, पण ते एवढे कॉन्फिडेंटली बोलतात आणि त्यांची नावं मोठी असल्यामुळे, सेलिब्रिटी असल्यामुळे लोकांना वाटतं हे खरं बोलतात. सेलिब्रिटी मे बी इन वन फील्ड, दॅट डझंट मीन दॅट ही नोज एव्हरीथिंग. समजलं ना? पण आपल्याकडे असं झालं की एक सेलिब्रिटी बोलतो म्हणजे खूप छान बोलतो. तर आजकाल मोटिवेशनचं पेव फुटलेलं आहे. त्यामुळे काय होतं माहिती आहे की तुमचा विचारामध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणून तुम्हाला एकाच माणसाचं ऐकलं जास्त बरं असतं. मग तुम्ही एकदा जीवनविद्या पकडली तर जीवनविद्याच पकडून बसा. नाहीतर तुमचा बुद्धिभेद करणारे लोक भरपूर असतात. आणि आता तुम्ही एकदा समजा जीवनविद्या जगायची म्हणजे काय करायचं असतं की जीवनविद्या ऐकायची ना. आता आमचं जीवनविद्या यूट्यूबचं चॅनल आहे. बरोबर. त्याच्यामध्ये माझे एवढी लेक्चर्स आहेत, माझे एवढे रील्स आहेत, इंस्टाग्रामवर माझं रील्स आहेत, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तर तुम्हाला एकामागून एक मिळत राहील रोज. समजलं की नाही? आपल्याकडे काय होतं, आपण सगळ्यांचं ऐकत असतो. काही काही लोक असे आहेत, शिकलेले आहेत जास्त करून, जे लोक खूप क्वालिफाईड लोक, ते म्हणतात आम्ही सगळ्यांचं ऐकतो आणि आम्ही ठरवतो. बरोबर. अरे तुला ठरवणे की तुझ्याकडे बुद्धी असती तर मग तुला कशाला जायला पाहिजे दुसऱ्यांचं ऐकायला. कळलं की नाही? म्हणून अध्यात्म म्हणा किंवा ही जीवनविद्या, अध्यात्म मी म्हणत नाही, जीवनविद्या म्हणतो. कारण अध्यात्म म्हणजे नुसतं प्युअर अध्यात्म लोक सांगतात. सद्गुरू अध्यात्माबरोबर ह्याची जोड देतात, प्रपंचाची जोड देतात, सक्सेसची जोड देतात, करिअरची जोड देतात. ते सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. कळलं की नाही? त्यामुळे जीवनविद्येचं एक महत्त्व असं आहे की ते अध्यात्माची बैठक आहे त्याला, पण जोड दिली आहे ती प्रपंचाला. कारण आज लोकांना प्रपंच सुखाचं करणं जास्त महत्त्वाचं आहे. ते साक्षात्कार वगैरे जाऊ दे, ते तुम्ही तुमचं बघा. आम्हाला सुखाने जगलं पाहिजे महत्त्वाचं. बरोबर की नाही? त्यामुळे अध्यात्माची जोड देऊन प्रपंच कसं करायचा आणि प्रपंचामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं कसं आयुष्य बदलू शकतो आपण, हे शिकवते ती जीवनविद्या. म्हणून आता हे विचार तुला सतत ऐकले पाहिजेत. म्हणजे मी एकदा ऐकीन मोकळे झालेत नाही. म्हणून सतत ऐकण्यासाठी आपण हे चॅनल करतो. आम्ही यूट्यूब चॅनल का चालवतो जीवनविद्येचा, की सतत लोकांना घर बसल्या ऐकायला मिळते. तर रोज काही ना काही ऐकलं पाहिजे आपण. तर तुमचं काय होईल माहिती आहे, ते होईल. म्हणून विचारांची संगत ही खूप महत्त्वाची आहे. कारण बुद्धिभेद करणारे लोक तुला भरपूर मिळणार. आज मी सांगितलं तुला असं काय होत नाही गं, उगीच लोक सांगतात तुम्ही लक्ष देऊ नको, असं सांगणारे पण लोक मिळणार. समजलं ना? म्हणून आपला बुद्धिभेद होता कामा नये. म्हणून संगत चांगल्या लोकांची ठेवायची, संगत विचारांची, चांगल्या विचारांची. मग त्याच्यासाठी कुठे जायला लागत नाही. घर बसल्या पण तुम्हाला भरपूर दिलेलं आहे. आमचे ग्रंथ आहेत ते वाचू शकता तुम्ही. इंस्टाग्राम चॅनल आहे आमचं, सगळं तुम्ही ऐकू शकता. बरोबर. आणि लोकांना आहे ना, खरं सांगतो, लोकांना याची गरज आहे. परवाच मला एक मुलगी मुलगी म्हणजे बाई होती ती. तर ती मला भेटायला आली. कुठल्यातरी लग्नात मी गेलो होतो. ती मला भेटायला आली. मला काय बोलली, इतके दिवस मला या सगळ्या गोष्टीचा तिटकारा होता. म्हणजे मी विरोधात होती या सगळ्या गोष्टीच्या, की यातलं काय ऐकायचं नाही कोणाचं, उगीच काही थापा मारतात हम्म. किंवा अध्यात्म काही सांगतात वगैरे. मी म्हटलं तुमची रील माझ्या वाचनामध्ये ऐकण्यात आली आणि मला एवढी ती आवडायला लागली आणि आता मला खरं काय ते कळायला लागलं आणि मी तुमच्या प्रेमात पडले आणि जीवनविद्येच्या प्रेमात पडले, अशी वाक्य तिने वापरली. कारण कधी कधी काय असतं माहिती आहे, लोकांना माहीतच नसतं काय आहे ते. लोक एक आपली घेऊन बसलेले असतात, हे सगळं झूट आहे, हो. हे सगळं वेडेपणा आहे, हे प्रॅक्टिकल नाही. मला काय केलं होतं, प्रॅक्टिकल आहे काय? अरे करून बघ ना. प्रॅक्टिकल म्हणजे कर आणि पहा म्हणतात सद्गुरू. कृपा म्हणजे काय? कर आणि पहा. म्हणून आपण केल्याने होत आहे. म्हणून आपल्याला सतत त्या विचारांची संगत पाहिजे. त्याच्या बुद्धिभेद झाला की मग आपण
काही काही लोक म्हणून ते सांगतात ना सतत काय होत नाही संगत असं, आणि चांगलं ठेवणं. तू कितीही केलं तरी काय होणार नाही, तू लक्षात ठेव. असं म्हणून आपला बुद्धिभेद करतात. म्हणून आपल्याला जर सावरायचं असेल, हे ह्याला सावरणं म्हणतात. हम्म. सावरणं पाहिजे असेल तर संगत चांगली पाहिजे. इथे पुन्हा आपलं मन हा विषय येतो, असं होतं. माइंड मॅनेजमेंट इज एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. तर आता आपण स्वप्नांबद्दल बोलतोय. स्वप्न आली, सगळ्या गोष्टी आल्या, की आजकाल ना सोशल मीडियावरती एक फार रील्स तुम्ही पाहिल्या पण असतील, की नजर इज रिअल म्हणून असं येतं. आपण मराठीमध्ये दृष्ट लागणं असं आपण म्हणतो. तर खरंच आपण आपली स्वप्न अशी सगळ्यांना सांगू नये का? किंवा यश, आनंद लगेच सेलिब्रेट करू नये का? का खरंच ह्या सगळ्यांना हे नजर आणि ही दृष्ट लागते का? तर नजर शब्द तू चांगला वापरला. हम्म. तुला मी मग सांगितलं की तुम्हाला असं वाटतं की त्याची नजर बरोबर नाही. हो. म्हणजे काय, त्याचे विचार चांगले नाही, बरोबर. तर ते विचार आहेत ना, जसे आपण चांगले विचार लोकांबद्दल करतो, मी त्यांना जोडलेले असतो. आपण जोडलेले आहेत की नाही, हो. ते मी जे विचार करणार ते तुझ्यापर्यंत पोहोचणार. आता दुष्ट लागते म्हणजे काय आहे की त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होतो. तुमचं चांगलं झालेलं लोकांना पावत नाही. मत्सर तरी एकदम कमी शब्द आहे. पावत नाही लोकांना, काही काही लोकांना पावत नाही ते. अरे इतकं तिथं चांगलं झालं, हम्म. म्हणजे हा जो त्यांच्याकडे जो विचार असतो की इथं कसं एवढं चांगलं झालं, तर हा विचार आहे ना खूप प्रभावी विचार असतात काही काही लोकांचे. आणि ते विचार, तुमचं जर मन कमकुवत असेल किंवा तुलाच जर वाटत असेल, हम्म. मन कमकुवत म्हणजे काय, तुलाच वाटतं खरं, म्हणजे त्याला वाटण्याच्या अगोदर तुला वाटतं मला की नजर अरे लागली. मला नजर तर लागणार नाही, माझं एवढं चांगलं चाललं, वाईट तर होणार नाही. हा विचारच तुझ्या मनात जातो, अंतर्मनामध्ये. कळलं. म्हणजे त्याची नजर लागेल तेव्हा लागेल, पण आधी मलाच पण माझी पहिली आपणच आपल्याला नजर लावतो. कळलं. कळालं. आता ज्यांचं सगळं चांगलं चाललंय त्यांच्या मनात तो विचार, काय विचार चाललेला हे राहील ना, नाही. हो. कोणाची नजर तर लागणार नाही ना. बरोबर. नजर लागणार नाही म्हणजे माझं वाईट तर होणार नाही ना. एक भीती असते ती. ही जी भीती आहे ना, हीच आपल्या अंतर्मनात जाते आणि मग त्रास द्यायला सुरुवात करते. कळलं. म्हणून नजर दुसऱ्यांची लागायच्या अगोदर आपलीच लागते, हे लक्षात ठेवायची. दुसऱ्यांची नजर लागेल असे विचार करतो म्हणजे आपल्याला भीती निर्माण होते. कळलं. बरोबर. म्हणून दुष्ट लोकांची लागण्यापेक्षा ती आपलीच आपल्याला लागते. कळलं ना. त्यामुळे आपल्याला मन कमकुवत नाही म्हणून ठेवायचं. काही काही लोक दुष्ट काढून टाकतात, म्हणजे काय सांग, त्याला बरं वाटतं. हा हा. पुन्हा हे मनाचंच हे आहे ना, हम्म. मनाचाच खेळ आहे हा. हो. कळलं ना. म्हणून आपण जेव्हा विचार करतो की मला दुष्ट लागणार नाही ना, आणि तुझ्या आईने म्हटलं आता मी त्याला दुष्ट काढते, हा हम्म. मग ती दुष्ट काढते, आईला गेल्याची सगळ्यांची नजर जाऊ दे, मग तुला वाटतं हा आता लागणार नाही, आता सगळी नजर असेल गेली गेली, माझी. आता गेली, आता आता काय. ही हा जो विश्वास आहे, हा अंतर्मनात हा तुला फायदा पोहोचवायचा. होतो. Yes. म्हणून आयदर तुझं मन स्ट्रॉंग पाहिजे, हेच. की आपलं नजर बिजर लागत नाही आपल्याला. हम्म. आता मी सांगितलं ना, दृष्ट आपलीच आपल्याला लागते, आपणच आपले विचार निगेटिव्ह करायला लागतो की आपल्याला काय होईल नाही ना. हम्म. दुसरं एक गोष्ट असते की ब्लॅक मॅजिक वगैरे म्हणतात हो, ना, हो. त्याच्यामध्ये काही लोक अशा गोष्टीचा खूप अभ्यास करतात हम्म. आणि ते म्हणतात ना, विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पण ह्याला आहे ना, आपण जर स्ट्रॉंग असू ना, तर ह्या गोष्टी घडत नाही आपल्याला. त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार न करणं चांगलं. निगेटिव्ह विचार आपल्याला आतमध्ये घ्यायचे की नाही लोकांचे, हे आपल्यावर अवलंबून आहे. आपलं बहिर्मन हे प्रवेशद्वार आहे, लक्षात ठेवायचं. त्या प्रवेशद्वारामधनं अंतर्मनामध्ये काय सोडायचं हे आपण ठरवायचं. त्यामुळे बाहेरची परिस्थिती काही असू दे, लोकांच्या नजरा बिजरा हा विचारच करायचा नाही. त्याच्याऐवजी आपण सर्वांचं भलं, मला मिळालं ना, सगळ्यात सोपी युक्ती सांगतो तुला. हो. काय, माझं एवढं भलं झालंय ना, मला एवढा चांगला नवरा मिळाला, सगळ्याला चांगला नवरा मिळू दे. मला एवढं प्रॉस्पेरिटी मिळाली आहे ना, तेव्हा सगळ्यांना प्रॉस्परस कर. बरोबर. असं तू सगळ्यांचं असं म्हणत राहशील ना, हम्म. तेव्हा तुझ्या मागे कधली दृष्टबिष्ट लागणार नाही. पण हा विचार तू कर मात्र प्रत्येक वेळेला. तुझं चांगलं झालं, कुठली गोष्ट चांगली झाली, बरोबर. तेव्हा सगळ्यांना मिळते. मिळते. तुला चांगलं अन्न मिळालं, तेव्हा सगळ्यांना हे चांगलं फूड मिळते. तेव्हा माझं मला यश मिळालं. यश मिळालं, तेव्हा सर्वांना यश यश मिळते. मिळालं. असा विचार जर तू करत राहिली ना, तुझ्या बाजूला दृष्ट लागून सगळं सगळं जाणार. कारण मी जे वाईब्स त्यांना देणार वाईफ तेच- दुसऱ्या, म्हणजे तुझं उलट आहे, हा, तुझा हा उतार आहे, उतार आहे. लक्षात ठेवायचं. कोणी जर वाईट विचार करत असतील तुझ्यावर, हा उतार द्यायचा. त्यांना द्यायचं की ते सुद्धा माझ्याबद्दल मग Yes. चांगले विचार करते. दादा, मनी माइंडसेट आपलं यश ठरवतं का? ह्याच्याबद्दल जीवनविद्या काय सांगते नेमकं? आता तू ह्याच्यामध्ये तुझे दोन प्रश्न, मनी आणि यश. हा. आता सगळ्या लोकांना असं वाटतं की मनी मिळाला, पैसा मिळाला की यश मिळालं. हो. पैसा ही एक बाजू आहे यशाची. बरोबर. तुम्ही जेव्हा यश म्हणतात, सक्सेस जेव्हा आपण म्हणतो, ते आपण तेव्हा मोजतो.
बॅलन्स पाहिजे आयुष्यामध्ये. बॅलन्स लाईफ म्हणजे यशस्वी लाईफ, हे लक्षात ठेवायचं. एकांगी लाईफ हे यशस्वी लाईफ नाही. नुसता पैसा मिळाला, घरी रिलेशनशिप चांगली नाही, मग ते चांगलं नाही. म्हणून मनी माइंडसेट हा मनी मिळवणं चांगला आहे. कारण मी मगाशी सांगितलं, जे पैशाचा विचार करतात त्याने पैसा येतो. बरोबर. म्हणून बरेच लोक पैशाच्याच मागे असतात, त्यांना पैसा मिळतो भरपूर, पण बाकी मिळत नाही काय. समजलं ना. म्हणून माइंडसेट हा नुसता मनीचा नसला पाहिजे. सर्व सर्व मिळालं पाहिजे मला, सर्व अंगाने. मला ऐश्वर ज्याला म्हणतो, ऐश्वर्यामध्ये सगळं येतं. पैसा येतो, चांगली रिलेशनशिप येतं. इट इज अ बॅलन्स लाईफ. म्हणून ऐश्वर मागणं जास्त चांगलं आहे. समजलं. मला ऐश्वर मिळू दे, म्हणजे पैसा पण मिळेल, चांगली माणसं पण मिळतील, घर पण चांगलं चालेल, घरी पण चांगलं चालेल, सगळं चांगलं होईल. मुलं पण चांगली शिकतील, मुलं पण संपत्ती आपली. बरोबर ना. बायको चांगलं मिळणं ही पण एक मोठी संपत्ती. लाईफ पार्टनर महत्त्वाचा. मग आयुष्य खराब होऊन जाते ना ते चांगले मिळेल. म्हणून ऐश्वर्याच्या गोष्टी केलेल्या जास्त बघा. माइंडसेट हा मनी माइंडसेट असण्यापेक्षा ऐश्वर्याचा माइंडसेट असतो. खूप छान वाटलं. म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंत आपण हे जे काही भागांमध्ये शिकलेलो आहोत त्यामध्ये सगळं मन आता मला कळालंय. नेमकं मनाचं व्यवस्थापन कसं करायचंय, अंतर्मन, बहिर्मन, मन आणि मेंदू आणि मन आणि शरीर सुद्धा. तुमच्या मनासाठी सर्वात महत्वाचं लक्षात ठेव की मनाचं सामर्थ्य हे आपल्याचकडे आहे. आपल्याकडेच आहे. मन आपलं आहे, सामर्थ्य आपल्याचकडे आहे, आणि ते सामर्थ्य वापरायचं कसं हे आपण शिकलो. पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार. दादा, मी काही रॅपिड फायर प्रश्न काढले, ते तुमच्या मनासाठी आहेत. त्याची मला भीती वाटते जर रॅपिड फायर म्हटलं की. बघूया आता तुमचं मन काय काय उत्तर देते. दादा, तुमचा सकाळचा पहिला विचार कोणता असतो? रात्रीची प्रार्थना म्हणून झोपतो ना, तर पहिला विचार तोच येतो की सर्वांचं भलं व्हावं. दादा, कधी तुमच्या मनात जर का निगेटिव्ह विचार आला तर तुम्ही त्या निगेटिव्हला पॉझिटिव्ह कशा पद्धतीने करता? सांगितलं ना, कधीतरी येऊ शकतो माणसाच्या मनात, लगेच प्रार्थना म्हणतो मी. तेव्हा प्रार्थना म्हणायला सुरुवात करून त्याला दाबून टाकायचं. व्हेरी नाईस. दादा, तुम्ही आता म्हणाला रॅपिड फायरची भीती वाटते, पण हे सोडून अजून कसली भीती वाटते? भीती मी मजा केली, कारण एका शब्दात उत्तर देणं कठीण असतं. आम्हाला सवय झाली आहे प्रवचनाची, हो, त्यामुळे कुठलाही मुद्दा एक्सप्लेन केल्याशिवाय आम्हाला मजा येत नाही. बरोबर. त्यामुळे तुमचं कसं होतं, एका वाक्यात होतं, तेव्हा आम्हाला जरा पण दादा, कोणत्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते? जर विचारलं तर उत्तर काय असेल? काय होतं माहिती आहे, माझ्याकडे लोक बरेच ते काउन्सिलिंगला येतात किंवा मी लोकांना सगळं सांगत असतो, असं वागा असं वागा, हे तुमच्या भल्यासाठी आहे. मी सांगतो कशासाठी? तुमच्या भल्यासाठी सांगतो, की तुम्ही हे करू नका, हे पण मी भल्यासाठी सांगतो. पण तरी जेव्हा लोक करतात तेव्हा मला उगीच अशी भीती वाटते की बेचाऱ्यांचं म्हणजे वाईट होऊ नये, ही माझ्या मनात ही भावना असते ना. त्यामुळे मला कुठेतरी असं भीती वाटते की बाबा ह्यांचं हे ऐकत नाहीत माझं, यांचं वाईट होऊ नये ही भीती असते मला, आणि काय नाही. दादा, म्हणून मी तुमचा पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो, बाबा ऐक माझं, पुढे केळ्याची साल पडलेली आहे, मला दिसते, मग मी सांगतोय तू बघून चाल, तू नाही चाललं तर पडणार ना तू. बरोबर. मग ती मला एक भीती असते आयुष्यामध्ये, की बाबा मी एवढं शहाण पण देतो लोकांना, ते त्यांनी जर वापरलं तर त्यांचंच भलं होणार आहे. म्हणजे आईला जशी भीती हा. असते बाळासाठी तिच्या, तसंच तुम्हाला असते. आता आम्ही आमचा आनंद पार्टी करतो, सेलिब्रेट अशा पद्धतीने करतो. तुम्ही तुमचा आनंद किंवा आनंदाचे क्षण कशा पद्धतीने सेलिब्रेट करता? आनंदाचे क्षण खूप असतात माझ्या आयुष्यामध्ये. मी सांगितलं ना की मला सगळ्या गोष्टीत मला आनंद होतो, मी आनंदीच असतो. मी सेलिब्रेट करतो म्हणजे माझं म्हणणं असं की सेलिब्रेट करणं म्हणजे काय, पार्ट्या करणं नाही. सेलिब्रेट करणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणजे एखादी गोष्ट चांगली घडली तर ती का घडली, कोणामुळे घडली, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, हे मला माझं सेलिब्रेशन वाटतं. आता आमचा बारामतीला प्रोग्राम झाला, गदिमा जो सभागृह आहे तिथे झाला, आणि तो इतका सुंदर झाला, तर त्याच्यामुळे मला आनंद झाला की इतका चांगला म्हणजे वेळेवर झाला, लोकांना खूप आवडला, गर्दी एवढी होती की नुसता तो 2,500 भरला नाही गदिमाचा सभागृह, तर बाहेर पण 1,000 लोक बसले होते, त्याला हे दिले होते आपण. तर मला खूप आनंद झाला की उत्सव सुंदर झाला म्हणून. मग तो आनंदाचा क्षण मी कसा व्यक्त केला, की मी कृतज्ञता व्यक्त केली सगळ्यांबद्दल. कारण हा एकटा मी केलं नाही ना, मी फक्त प्रवचन केलं तिकडे, पण हे सगळं काम जे आमच्या नामधारकांनी केलं, आमच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं, त्यांच्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त केली, त्यांच्याबद्दल मी त्यांचं कौतुक केलं. अशा रीतीने मी माझा आनंद साजरा केला. दादा, तुमच्यासाठी यश कोणतं? म्हणजे आमच्यासाठी आता यश वेगवेगळे आहे, तुमच्यासाठी यश काय? मी यशस्वी होणं हे मला आवडेलच, आणि तो एक यशाचा भाग आहे की मी यशस्वी होणं. पण मी जेव्हा दुसऱ्यांना हेल्प करतो यशस्वी होण्यासाठी,
तेव्हा ज्यांना यश मिळतं तेव्हा मला जास्त आनंद होतो. कळलं? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे लोक विचारला येतात, हं. करिअर गायडन्ससाठी येतात किंवा काही प्रॉब्लेम्स येतात, नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम्स असतात, ते जेव्हा मी सोडवतो आणि ते जेव्हा पुन्हा एकत्र येतात आणि आनंदाने नांदतात तेव्हा मला ते माझं यश वाटतं आणि त्यांनी मला खूप आनंद होतो. म्हणजे माझं यश मला आनंद देतच, पण मी जेव्हा दुसऱ्यांना यशस्वी होण्यात मदत करतो तेव्हा मला जास्त आनंद होतो. किती छान! म्हणजे दुसऱ्याचं यश सुद्धा तुम्हाला तुमचं यश वाटतं. आता तुम्हाला कधी तुमच्याकडून असं ओव्हर थिंकिंग होतंय असं कधी जाणवतं का? आणि जर तसं आपल्याला जाणवलं तर मग त्यावेळेला तुम्ही काय करता? असं ओव्हर थिंकिंग माझ्याकडे होत नाही, कारण माझं चिंतन जास्त काय झालेलं आहे आता, की चिंतन माझं जीवनविद्येचं चिंतन चालू असतं, की लोकांपर्यंत कसं पोचवायचं. हं. ओव्हर थिंकिंग म्हणजे माझं हे थिंकिंग चालू असतं, की हे नॉलेज सगळ्यांना कसं मिळेल, त्याच्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर माझं थिंकिंग जास्त चालू असतं. ओके. दादा माइंड डिटॉक्स आपण सुद्धा पॉडकास्टमध्ये ह्या विषयावरती बोललो आहोत. सो तुम्ही तुमचं माइंड डिटॉक्स करण्यासाठी एखादी वेगळी सवय कुठली आहे का? मला वाटतं कृतज्ञता जर सतत व्यक्त करत राहिला तुम्ही प्रत्येक गोष्टीची, कारण तुम्ही कुठलीच गोष्ट एकटे करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. कुठलीच गोष्ट नाही. आता बघा, आपण हे पॉडकास्ट करतो, किती लोक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये, भरपूर लोक आहेत. नंतर भरपूर. एडिटिंग आहे, हो, हो. सगळं आहे. म्हणजे बरोबर. एवढे लोक इन्व्हॉल्व होतात तेव्हा आपलं एक सक्सेस मिळू शकतो. बरोबर. म्हणून कृतज्ञता राहणं हे माइंड डिटॉक्ससाठी बेस्ट आहे. म्हणून आमचा एक विचार आहे मोठा, की कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात. म्हणजेच काय, की मन हे कृतज्ञतेने भरलं पाहिजे आणि भारलं पाहिजे. म्हणजे सतत आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे. सतत कृतज्ञ राहायला पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. जेवण जेवल्यानंतर कृतज्ञ राहायला पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही कृतज्ञता आतल्यात व्यक्त केली किंवा वाटत राहिली तुम्हाला, म्हणजे त्याला मी म्हणतो मन भरून जायला पाहिजे कृतज्ञतेने. एकदा कृतज्ञतेने मन भरलं, की ते डिटॉक्स झालंच म्हणून समजा. हं. तिथे दुसरं काहीच नाही राहणार. निर्मळ मन. निर्मळ. कृतज्ञतेने भरलेलं मन म्हणजे निर्मळ मन. कृतज्ञतेने भरलेलं मन म्हणजे हेल्दी माइंड. बरोबर. आणि हे जेवढं भरेल तेवढं तुमची बॉडी पण हेल्दी होईल, तुमचं आयुष्यामध्ये सगळं चांगलं होईल. किती सोपं आहे ना, म्हणजे कृतज्ञता, ग्रेटफुल राहा, माइंड डिटॉक्स होऊन जाईल, तुमचं मन निर्मळ होईल आणि अबंडन्स तुम्ही अट्रॅक्ट कराल. खूप छान. म्हणून माझं वाक्य समजलं की नाही, कृतज्ञता मनात, भरभराट बरं जीवनात. दिव्यात. सोप्या शब्दात मांडले तुम्ही दादा. दादा जीवनविद्या तुमच्यासाठी काय आहे? सर्वस्व आहे, कारण मी जीवनविद्या जगतोय, त्यामुळे जीवनविद्या आणि मी वेगळा नाहीच आहे. मी जीवनविद्या जगतो. 2026चा तुमचं विजन बोर्ड काय आहे? मगाशी मी सांगितलं की विचार प्रदूषण कमी केलं तरच विश्वामध्ये शांती निर्माण होईल. आज जी युद्ध परिस्थिती चालली आहे सगळी, याच्यामध्ये जर शांती व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला विचार प्रदूषण कमी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी विश्व प्रार्थना घरोघरी पोचली पाहिजे. आता मी काही विश्वात एका मिनिटात जाऊ शकत नाही, तर माझं पुढल्या वर्षीचं गोल असं आहे की 10 लाख कुटुंबापर्यंत हे विश्व प्रार्थना घरात पोचली पाहिजे. 10 लाख कुटुंबापर्यंत. कुटुंबापर्यंत. त्याच्यासाठी आमचं एक हे चालू असतं की आमचे 3-4 लोक हं. प्रत्येकाच्या घरामध्ये जातात, म्हणजे जे ओळखीचे आहेत हं. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन हं. त्यांच्या घरात जातात. तिथे ते विश्व प्रार्थना अर्धा तास म्हणतात मोठ्यानी, हं. त्यांना घेऊन, हं. कुटुंबाला घेऊन हं. विश्व प्रार्थना म्हणतात. त्यांना विश्व प्रार्थनेचं महत्त्व एक 5 मिनिटात सांगतात किंवा आमची टेप असे लावतात. हं. त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत नाही, पाण्याची पण अपेक्षा करत नाही. पाणी दिलं तर घेतात, पण बाकी बाबा खायला द्या, चहा घ्यायला काही पण. हे पहिलंच सांगतो आम्ही, हं. की आम्ही तुमच्याकडे अर्धा तास तुमचा पाहिजे. आम्ही तुमच्याकडे येणार, 20 मिनिटं प्रार्थना म्हणणार आणि नंतर आम्ही सर्वांचं वेल विशिंग करतो. म्हणजे देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट होते, असं आम्ही त्यांचं वेल विशिंग करतो आणि बाहेर पडतो. अर्धा तास फक्त आम्ही लोकांकडे मागतो. ते जो देतात त्यांच्याकडे आम्ही जाऊन करतो, जे देत नाही ते जात नाही. अशा रीतीने आमच्या जे नामधारक आहेत त्यांचे प्रत्येकाचं एक जग असतं ना, त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांचे, बरोबर. असं करत 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 ते वाढत जातं. आणि आज आम्ही लाखो घरामध्ये जातोय आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन विश्वप्रार्थना म्हणतोय. हे म्हटल्यामुळे त्यांच्यापर्यंत विश्वप्रार्थना पोचते आणि त्यांना जीवननीतीचं महत्त्व कळतं आणि हळूहळू त्यांनी जर विश्वप्रार्थना म्हणायला सुरुवात केली तर हळूहळू सगळ्या जगात जाईल, आणि संपूर्ण जग सुंदर होईल. जग सुखी होऊन जाईल. म्हणून 10 लाख हे सध्या टार्गेट आहे मला. टार्गेट आहे.
दादा 2025 संपत आलंय, डिसेंबर महिना आहे, 2026 येणार आहे आता. तर जर का ह्या वर्षासाठी जर मी तुम्हाला विचारलं की टाटा बाय बाय कोणाला करायचं असेल तर ते कोणाला कराल, आणि येणाऱ्या 2026 मध्ये वेलकम असेल तर ते कोणासाठी असेल? आता हे वर्ष आपण युद्ध खूप बघितलं, युद्धजन्य परिस्थिती बघितली. तर त्याला मी म्हणतो टाटा व्हायला पाहिजे, हे बंद व्हायला पाहिजे. आणि 26 वर्ष हे विश्वशांतीला आपण वेलकम करूया. दादा जर का आज हा कोणी पॉडकास्ट जे कोणी बघतायत तर त्यांनी संकल्प, प्रत्येक जण आपापले संकल्प करत असतात, पण आज तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, तर आज सगळ्यांना काय मार्गदर्शन कराल की त्यांचा पुढच्या आयुष्याचा संकल्प कसा असावा? मला वाटतं आतापर्यंत मी जेवढं सांगितलं, मनाचं सामर्थ्य सांगितलं, ह्याच्यामध्ये कृतज्ञता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात कृतज्ञता भरली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी असं सांगेन की प्रत्येकाने एक संकल्प करावा की फॅमिली ग्रॅटिट्यूड सुरू करावं. म्हणजे काय? तर नवीन वर्षाचा संकल्प मी मी प्रत्येकाला असं सांगेन की प्रत्येकाने घरामध्ये फॅमिली ग्रॅटिट्यूड सुरू करा. म्हणजे काय? लहान मुलं असतात आपल्याकडे, हम्म. त्यांना घेऊन बसायचं रात्री एकत्र. जेवणानंतर प्रत्येकाने एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे बायकोनी नवऱ्याबद्दल, बायकोनी आपल्या मुलांबद्दल, मुलांनी आपल्या आईवडिलांबद्दल एकमेकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. कारण काय होतं, बायको नवऱ्यासाठी खूप गोष्टी करत असते, पण नवऱ्याला ते वाटतं टेकन फॉर ग्रँटेड असतं, गृहीत धरतो आपण. बरोबर. पण कधीतरी बोलून पण दाखवलं पाहिजे ना, किंवा रोज तू डबा करते ना, एक दिवस डबा करते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त कर. एक दिवस नवीन काहीतरी त्याचा आवडीचा पदार्थ केला त्याच्याबद्दल म्हण. रोज तेच तेच म्हणायचं, रोज नवीन नवीन फाइंड आउट करायचं. याने काय होते, आपली नजर शोधत असते कुठली व्यक्त करू. संध्याकाळी आपल्याला ठरवायला लागतं की आज काय करायचं. कारण आपल्याला एवढं गृहीत धरलेलं असतो आपण, कोणी आपल्यासाठी काही केलं तर आपल्याला काही वाटतच नाही त्याचं. समजलं ना? किंवा मुलांनी आपलं काहीतरी मदत केली तर मुलांना म्हणायचं की मी कृतज्ञ आहे, तू हे केलंस, आय एम ग्रेटफुल, थँक्यू. असं मुलांना म्हटल्यानंतर मुलांमध्ये सुद्धा ती कृतज्ञता जागृत व्हायला लागते आणि मुलं पण चांगली वागायला लागतात. मग बरोबर. नवऱ्याला पण वाटतं अरे बायको आपण एवढं करतेच ना, बायकोला महत्व आहे. नवऱ्याला, बायकोला पण कळतं की नवऱ्याला आपलं महत्व आहे, मुलाला आपलं महत्व आहे. नाहीतर कधी कधी आईला टेकन फॉर ग्रँटेड केलं जातं, नवऱ्याला टेकन फॉर ग्रँटेड केलं जातं, नवरा बायकोला टेकन फॉर ग्रँटेड करतो. हे सगळं जाईल आणि एक कृतज्ञतेचं भरलेलं एक कुटुंब तयार होईल. किती छान, तर एकदम मला छोटं वाटतं हे सोपं plan. सगळ्यांनी संकल्प जर केला तर शक्य आहे. सुखी कुटुंब. सुखी. दादा खूप छान वाटलं तुम्ही आलात, पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न. अनेकदा मी ऐकलंय की जेव्हा पॉडकास्ट होण्याच्या आधी सुद्धा की दादा चिंतन करतात, पण हे चिंतन म्हणजे नेमकं काय? नामस्मरणाचं चिंतन असतं की कशा कुठल्या गोष्टींचं चिंतन असतं? चिंतन हा शब्द आहे ना, खूप दृष्टीने वापरला जातो. ईश्वराचं चिंतन जेव्हा करतो तेव्हा त्याला नामस्मरण म्हणतात, बरोबर ना? तेव्हा चिंतन हे मी निर्णय करत असतो. एक म्हणजे ईश्वराचं चिंतन करतो, कृतज्ञतेचं चिंतन चालू असतं माझं. ही साधना जे असतं ते सगळ्या चिंतनाचेच असतं, बरोबर ना? किंवा मी भलं कधी साधना करतो जेव्हा जेव्हा दिसतं तेव्हा. पण माझं चिंतन आता मी जेव्हा पॉडकास्टला येतो तेव्हा मला काय द्यायला पाहिजे लोकांना. कारण जीवनविद्या खूप मोठी आहे. बरोबर. जीवनविद्येचं म्हणतात ना, खोली आणि उंची एवढी आहे ना, तर त्याच्यातलं नेमकं काय देता येईल मला, जेणेकरून लोकांचा फायदा होईल. नाहीतर मी बोलू शकतो किती, डीप जाऊ शकतो अध्यात्मामध्ये, पण मला असं वाटतं की माझं बोलणं लोकांना समजलं पाहिजे, सोपं वाटलं पाहिजे लोकांना, करावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यातनं लोकांनी काहीतरी घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यासाठी माझं चिंतन असतं की ह्याच्यातलं काय सांगितलं तर बरं होईल, हा मी विचार करत असतो. आणि ते चिंतन चालू असतं. इव्हन प्रवचन करताना सुद्धा. प्रवचन करण्याच्या अगोदर 2-3 तास मी कोणाला भेटत नाही. मी चिंतन करतो ना. चिंतन करतो म्हणजे माझ्या डोक्यात चिंतन चालू असतं की काय देऊया आज? पण जीवनी तर खूप मोठी आहे ना, त्याच्यातलं आज काय देऊया? बरोबर. तर ते मी चिंतन करत असतो की आज काय दिलं पाहिजे. तुमचं जीवनविद्येचा सिलेबस खूप मोठा आहे, मोठं त्यातलं आहे. कुठला चॅप्टर आम्हाला शिकवायचा आहे हे तुम्ही बरोबर आहे. चिंतन आज तुम्ही करता. मन हा चॅप्टर मन घेतला. हा चॅप्टर शिकवला. दादा खूप खूप धन्यवाद. ग्रेटफुल मी म्हणेन, कृतज्ञता व्यक्त करेन आज तुम्ही इथे पुन्हा आलात, आणि खूप छान असा आपला संवाद आणि चर्चा झाली, आणि खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे माझ्या मते, महत्त्वाचा बेसिक रोल आहे हा मनाचा, आणि तो चॅप्टर आज आम्ही शिकलो, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला पण खूप धन्यवाद. तुमच्या संपूर्ण क्रूला धन्यवाद. कारण तुम्ही सगळे माझ्यासाठी काम करतायत. कारण माझं हे काम तुम्ही पुढे सोपं करताय. कारण मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, ते काम तुम्ही करताय.
त्यामुळे मी खरं तुम्हाला धन्यवाद म्हटलं पाहिजे. आणि नवराष्ट्र चॅनेलला आणि नवभारत तुमचं जे आहे त्याला खूप खूप धन्यवाद. थँक्यू दादा. आणि मी हेच म्हणेन की हा जो संकल्प आहे पुढच्या वर्षीचा तो सगळ्यांनी ऐकून तो पूर्ण करावा आणि येणारं वर्ष सगळ्यांसाठी भरभराटीचं सुख सौख्य आणि ऐश्वर्य संपन्न जावं. येस. तर मंडळी, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि दादांसोबतचा हा संवाद सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.